नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडत आहे, मात्र काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. असं असलं तरी पुढील 24 तासात पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात होणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुमचा जिल्हा व तालुका इथे कसा राहील पावसाचा अंदाज, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूरचा काही भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर श्रीरामपूर, पैठण या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर परळी, माजलगाव, केज, बीड, पेठ, लातूर या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बार्शी, तुळजापूर, जामखेड, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, जेजुरी, अहमदनगर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर इगतपुरी, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, मुंबई, खोपोली, खेड, पुणे, मुंबई या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल. त्यानंतर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. तर साताऱ्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल. त्यानंतर वडूज, विटा, कराड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर पंढरपूर, सोलापूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर तुळजापूर, पेठ, बार्शी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर परभणी, नांदेड, वाघोला, जिंतूर, हिंगोली, त्या उमरखेड, पुसद या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, राज्यातील इतर भागात आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसताना दिसतील व पावसाची उघडीप दिसेल. शेतकरी मित्रांनो, हा अंदाज पुढील 24 तासाचा आहे. तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.